15,000? अगं हे बायको, हे 15,000चं बिल कसलं आलं एवढं? ते तुमचा जीव वाचवायचं बिल आहे. माझा जीव वाचवायचं बिल? काय 15,000च्या सॅनिटायझरच्या बाटल्या घेतल्या काय? नाही 10 साड्या घेतल्यात. 10 साड्या कशाला एकदम? अहो आता लॉकडाऊन मध्ये सारखं बिल्डिंग मधून खाली उतरावं लागतं. दूध आणा, भाजी आणा, किराणा आणा. दिवसभरातून 10 वेळा तरी मलाच उतरावं लागतंय आणि तुम्ही बसताय घरात. आता प्रत्येक वेळेला खाली जायचं म्हणजे वेगळी साडी नको, कारण पहिली लगेच धुवायला टाकावी लागती. तुमच्या जीवाची काळजी आहे मला बाबा. किती तुला माझ्या जीवाची काळजी ग. हे सगळं घराघरात असंच चालतं मंडळी. मरो, तुम्ही व्हिडिओ पाठवलेत का नाही? कारण सुरू करतोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी आता लॉकडाऊनचा काळ सुरू आहे आणि लॉकडाऊन हा आपल्यासाठी शब्द आहे. लहान पोरांच्यासाठी ही अनपेक्षितपणे मिळालेली सुट्टी आहे. पूर्वी कसं असायचं की उन्हाळ्याची सुट्टी लागली किंवा बाबा दिवाळीची सुट्टी असली की मग मामाच्या गावाला जायचे. तर अशीच एक भाची आपल्या मामाकडे आणि ती बनवतीये धमाल व्हिडिओ. आपल्याकडे ते व्हिडिओ आलेत, बघू काय व्हिडिओ आहेत. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. ए परी काय करली? हो, तुला खलबत्यातच कुटील म्हणजे ही जवळजवळ राधिका आहे की. वा 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 वा. बेवफा की जख्मों पर मलहम लगाने हम गए, मलहम की कसम मलहम ना मिला. शेणानं नीट होत आहे का? अरे बाप रे बाप. अरे तुम जो कह दो तो चांद तारों को तोड़ लाऊंगा मैं. काय झालं? वा वा वा, मला ड्रेस नाही तिला चिंदर तारे. होय काय ठसका आहे. वा वा. मैं जरा बाहेर घूम नको चाललोय. अगं मेरे वळकीची आहे ती. गपू ग क्या तर बोलत जाऊ नको. तू खोटच सांगते मेरे को. खोटच सांगते. असा जर मेसेज दिला ना लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना तर कुणीच बाहेर पडणार नाही. वा वा, मला आवडलंय. मेरे सामने वाली खिड़की में एक मला त्रास देती. परी माझ्यासाठी एक उखाणा घे. क्या बात है, क्या बात है. बरं म्हण. वा 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 वा, मला हा व्हिडिओ बघितल्यानंतर लय भारी वाटलं. आणि आपला हा प्रेक्षक वर्ग बघितलात का तुम्ही? म्हणजे कलाकार प्रेक्षक वर्ग म्हणेन मी. या मुलीचं नाव आहे, तिला प्रेमानं सगळे परी म्हणतात आणि रुपाली काळे असं नाव आहे तिचं. आणि हे तिचे मामा आहेत सनी पवार. मामा आणि भाची अशी ही जोडी आहे. पण ह्या मुलीचं वय 4 वर्षे फक्त असं मला कळलंय. 4 वर्षे. 4 वर्षाचं वय असताना ही जी काही बडबड 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 करते, जो काही ठसका आहे, जी काही समज आहे असं मी म्हणतो. खरं तर अभिनय करण्यासाठी एक समज लागतेच आणि ती समज एवढ्या लहान वयात तिला आलेली आहे. एक टायमिंग लागतं विनोदाचं, ते एवढ्या लहानग्या वयात तिच्याकडे आहे की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर, वयानं मोठा आहे तिचा मामा, आणि त्याच्याबरोबर हे टायमिंगने बोलायचं आणि ठसक्यात बोलायचं. ते पण ते काय साधी गोष्ट नाही. पण मला मामा तुमची दया यायला लागली बाबा, कारण तुम्ही तर बाबा लग्नासाठी शोधताय मुलगी, म्हणजे मामी शोधताय हिच्यासाठी. पण जेव्हा ती मामी घरात येईल तेव्हा मामीला सासूरवास नसेल तर भाचीवास असेल असं मला ठाम वाटायला लागले भाची बघून. पण भाची फारच गोड आहे, तिचं नाव परी आहे आणि तू खरंच परीसारखी आहेस. तू खूप मोठी अभिनेत्री हो, अशा माझ्या शुभेच्छा आहेत तुला. लय भारी. या अफलातून व्हिडिओसाठी मी या जोडीला देणार आहे 8 स्माइली.
मंडळी, या लावरे तो व्हिडिओनी एक चांगलं काम केलं. खरं तर कुटुंबाचे व्हिडिओ आम्हाला यायला लागले आणि कुटुंब हे व्हिडिओ बनवण्यासाठी एकत्र यायला लागलं. कुटुंबातले वेगवेगळे सदस्य, वेगवेगळ्या वयातले सदस्य या व्हिडिओत यायला लागले. असंच एक वेगळं आजी आणि नातवाचं नातं याच्यामध्ये आता दिसणारा एक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. बघू तो व्हिडिओ काय आहे. व्हिडिओ पाठवलाय विकी घाटगे यांनी. बघूयात काय पाठवलंय. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. होय घाज असं म्हणते ती काळ्या चिमणीची राख टाकली तर पुरी पटते ती. खरं आहे वे ग? गपाई मुद्द्या असं असतं ना तर तुझ्या आज्यानं लाईनच लावली असती. काय? वा 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 आजी. आजी, हे आजी, मला काय माहित नाही. मला आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता लग्न करायचे. मला माझ्या हक्काची बायको पाहिजे. आता काय झालं बाबा? ती तुझ्या पोराची बायको अजिबात माझी काळजी घेत नाही. मला माझी बायको पाहिजे. हा? वा 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 वा, लय भारी लय भारी. विकी घाटगे आणि तुमच्या आजीबाई. आणि मला इतकं भारी वाटतं की आजीबाईंनी या व्हिडिओमध्ये इतका सुंदर अभिनय केलेला आहे, जसं काही ते वर्षानुवर्ष सिनेमांमध्ये नाटकांमध्ये कामं करतायत. या व्हिडिओला मी देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आपल्या या कार्यक्रमामध्ये आता पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे मल्हार गोडबोले यांनी. बघूयात मग आता त्यांनी कुठली कला सादर केली आणि लगेच बघू व्हिडिओ. ए लपता भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. नको नको, तसं नको करू. ते जर गुंतले ना त्या तारांमध्ये लय प्रॉब्लेम होऊ शकतो. कोण आहे हा? दिसला दिसला दिसला. वा 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 वा, मल्हार गोडबोले, लय भारी तुम्ही वाजवलं आणि तुमची हेअरस्टाईल मला लय आवडली. खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल सलून का उघडले गेले, का परमिशन मिळाली असेल. कारण लॉकडाऊनमध्ये या मित्राचे जर एवढे केस वाढलेले असतील तर बाकीच्यांची काय परिस्थिती असणार मला सांगा. पण मी तुला सांगतो की तू असं असं करताना ते तारेत जाऊ शकतं खाली. एक तर तारा तुटतील नाही तर केस तुटतील, दोन्हीतलं एक काहीतरी होईल गुताडा झाला तर. पण तू शॅम्पूची जाहिरातसुद्धा करू शकतो मित्रा, इतकं तू सिल्की केस आहेत तुझे. खरंच मी तुला सांगतो, तू एखादा आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर तर तुला एखादं ब्रँडिंग येईल शॅम्पूची करता काय ॲड म्हणून. पण हा विनोदाचा भाग बाजूला सोड, तुझी कला भन्नाट आहे भावा. कारण तू जे गाणं वाजवलंस अजय अतुल सरांचं ते गाणं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मला जाऊ दे ना घरी आता वाजले की 12, त्या गाण्यात इतकी वाद्य वाजलेली आहेत आणि ती सगळी वाद्य एका गिटारवरती तू आणलीस आत्ता आणि ही अप्रतिम कला सादर केलीस.
अत्यंत भारी, मला लयच आवडलं. मी तुझ्या या कलेसाठी देत आहे तुला 8 स्माइली. तर मंडळी, आता आपण आपल्या कार्यक्रमात बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलाय किरण पाष्टे यांनी. बघूयात त्यांनी काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. काय रे, आज फ्री आहेस काय? नाही, मला विकायला ठेवलंय. चीनला धडा शिकवायच्या नादात आहे ना, ते चायनीज आणि मोमोज विकणाऱ्यांना मारू नका. ते चायनीज नाहीत, नेपाळी आहेत, नेपाळी. गल्लीत इतकंही नाव कमवू नका की एखादी पोरगी जर पळून गेली तर आधी तुम्हाला धरतील. आता करोना गेला ना की एक नवीन वादळ येणार आहे. भरोना, लाईट बिल भरोना, शाळेची फी भरोना, भाडा भरोना, आर्सेनिक अल्बम गोळ्यांनी आहे ना रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्या जर गोळ्या भेटत नसतील ना तर तुम्ही तुमच्या लग्नाचा अल्बम पण बघू शकता. तो अल्बम बघितल्याने आहे ना रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच, वरून सहनशक्ती पण वाढते. हॅलो हॅलो सर, मी बँकेतून बोलतोय. तुमचा हप्ता पेंडिंग आहे, तुम्ही कधी भरणार? अहो, आत्मनिर्भर बनायला सांगितलंय, कधीतरी आत्मनिर्भर बना. ते पेट्रोल पंप वालेच असतात जे कोणाला लाखो करोडचे स्वप्न नाही दाखवत, पहिला झिरोच दाखवतात. जे लोक बोलताना खूप वेळा ऍक्च्युअली शब्द वापरतात ना, त्यांना ऍक्च्युअल मध्ये काहीच इंग्लिश येत नसतं. जेवायला काय काय बनवलंय? बिर्याणी, पुलाव, तंदुरी, आमरस, खीर, पुरी, चायनीज भेळ, चिकन चिल्ली, फ्राईड राईस. दे तो डाळ भात दे, उगाच काहीतरी फेकू नको. अहो, तुमचा मुलगा खूप शिव्या देतो. शिव्या खाण्यासारखं कामच करू नका ना. शाळेमध्ये मागच्या बेंचवर बसायचो ना, म्हणून आज वाचलो. तर पुढं बसलो असतो ना, इटली, अमेरिका, जपानला अडकलो असतो. लॉकडाऊन वाढवायचा तेवढा वाढवा, पण मध्ये मध्ये तो वाजवायचा कार्यक्रम ठेवा, लय मजा येते. वा किरण, मस्त आहे तुमचा ॲटिट्यूड, मला आवडला. आणि तुमच्याकडे एक टायमिंग आहे, सॉलिड टायमिंग आहे तुमच्याकडं. आणि हे टायमिंग सोडू नका, कारण त्या टायमिंगमुळं तुमचा टाईम आला आहे या कार्यक्रमात येण्याचा. आणि तुम्ही मस्त केलं, तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. मंडळी, माणसाच्या अंगात कुठली कला असेल सांगता येत नाही. परमेश्वरानं अशी माणसं निवडलेली असतात ज्यांना आपण कलाकार म्हणतो. तर असाच एक कलाकार आपल्याकडे आता आलेला आहे, ज्याचं नाव आहे विजय राठोड. बघूयात त्यांनी कुठली कला सादर केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. अय भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. बाप्पा मोरया. वा 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 वा. आणखीनही एक वेगळी कला त्यांच्याकडे बघा. वा वा. त्यांनी ग्लासात स्केच पेन टाकला आणि असं असं फक्त खाली केलं की लगेच चित्र उमटलं. बघा पुढचा. कुछ और हूँ नायक नहीं नायक वा 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 वा. खतरनाक, लयच भारी राव. नाही विजय राठोड, तुमच्याकडे तर लय भारी कला आहेत. म्हणजे नुसती भांडी तुम्ही अशी मांडलीत आणि त्याच्यापासून एक गणपती तयार केला आणि ग्लासामध्ये नुसतं तुम्ही असं स्केच पेन फिरवला की खाली त्याच्या लगेच तळाला चित्र तयार होतोय. म्हणजे तुम्ही नुसतं मला वाटतं चहा जरी प्यायला बसला आणि त्याच्यामध्ये असा चमच्यात ढवळला तुम्ही आणि चहा पिऊन झाल्यावर खाली एखादं चित्र उमटलेलं असू शकतं. एवढी भारी कला आहे ती.
या कलेसाठी खरंच मी टाळ्या वाजवतो. लयच मस्त. तुम्ही हे जे भांड्यांपासून चित्र बनवता ना, ही कला खरं तर मला पण यायची बरं का. पहिल्यांदा मला लय सवय होती की अशी भांडी छान अशी मांडायची, त्याच्यापासून असं एक ताजमहाल बनव, कुठं काय कर. मला लय आवडायचं ते, पण ते आता मी करत नाही. काय म्हणता, का नाही करत? नाही, माझी बायको काय करायला लागली, खरकटी भांडी माझ्यासमोर ठेवायला लागली आणि मला म्हणायची पहिली घासून घ्या आणि मग काय ताजमहाल बनवायचा तो बनवा तुमचा. तेव्हापासून आपण ते नादच सोडला. पण तुम्ही नाद नका सोडू, कारण तुमच्याकडे ही खरंच वेगळी कला आहे जी आम्हाला आनंद देते. या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आता लगेच बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याकडं कुणाचा आलेला आहे. पुढचा व्हिडिओ आहे धनंजय पवार यांचा. बघू त्यांनी काय पाठवलेलं आहे. ए लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. अहो काय झालं? हो काय झालं? माझ्या मित्राने मला दगड फेकून मारला जोरात. अहो मार खाऊन घेऊन काय आलात? तुमच्या हात काय रिकामे होते? तुमच्या हातात काय होतं? मारायचं ना त्यांना. मारलो असतो ग, तर माझ्या हातात त्याच्या बायकोचा हात होता. मग काय म्हणताय आणि मेवणे साहेब? कुणाशी बोलताय? तुझ्या भावाशी ग. उद्या काय मुलगी बघायला जायचंय म्हणतोय. होय, उद्या मुलगी बघायला जायचंय. मस्त अशी छान वहिनी आणणार आहे मी, अगदी माझ्यासारखी. खूप एक्साइटेड आहे. मेलास तू, चित्ताड मेलास. माझं लगीन कॅन्सल. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. तुमच्या कपलमध्ये खरंच गंमत आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे जास्त वेळ घरात राहणं आहे, मला वाटतं हे असं जर सुरू राहिलं तर हे मारामारीवर उतरतील. पण तसं करू नका, घरामध्ये असं करायचं नसतं. पण तुम्ही व्हिडिओसाठी का होईना ही गंमत आणली, मला फार आवडली. तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. वा मंडळी, तर व्हिडिओ बनवताय ना, आणि व्हिडिओ बनवून लगेच आम्हाला पाठवा. कदाचित पुढचा व्हिडिओ तुमचा पण असू शकतो. पण बघू आता पुढचा व्हिडिओ खरंच कुणाचा आहे. कौस्तुभ देशपांडे असं व्हिडिओ पाठवणाऱ्यांचं नाव आहे. बघू आता व्हिडिओ कुठला आहे. ए लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी कौस्तुभ देशपांडे आपल्या सर्वांसमोर एक कविता सादर करतो. ज्या कवितेचे नाव आहे कोरोना एक व्हायरस. वाढता प्रभाव, वाढता प्रभाव, कोरोनाचा वाढता प्रभाव. याला रोकायचे कसे, याला रोकायचे कसे? तर असे, घराच्या बाहेर पडू नका, विनाकारण गर्दी करू नका. घराच्या बाहेर पडू नकात, विनाकारण गर्दी करू नकात. रहा घरात, रहा सुरक्षित. रहा घरात, रहा सुरक्षित, हीच आपल्याला विनंती. पडलात घराच्या बाहेर, पडलात घराच्या बाहेर तर खाताल पोलिसांच्या काठ्या. पडलात घराच्या बाहेर तर खाताल पोलिसांच्या काठ्या. त्यापेक्षा आपण घरात राहून खाऊया ना आपल्या घरच्या चपात्या. काठ्या चपात्या. सरकार सांगतंय राहा सुरक्षित, राहा घरात. सरकार सांगतंय राहा सुरक्षित, राहा घरात. नाही तर कोरोनाची स्वारी आपल्याला नेईल ना यमलोकाच्या द्वारात. ॲडजस्ट केलं त्यांना. शेवटच्या क्षणी सुचलं की घरातलं आता काय करायचं, नेईल ना यमलोकाच्या दारात. नाहीतर कोरोनाची स्वारी आपल्याला नेईल ना यमलोकाच्या द्वारात. पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी करतायत आपले कर्म, करतायत आपले कर्म. आपणही पाळू आपला धर्म आणि घरातूनच करूया सर्व काही कर्म. यासाठी घरात राहा, सुरक्षित राहा, एवढा संदेश देऊन आपण माझी कविता मी संपवतो. धन्यवाद. आपण माझी कविता मी संपवतो. शेवट तर त्यांना कळलं नाही आपण एंड कसा करायचा कवितेचा. पण कौस्तुभ, बाकीची गंमत सोडा, यातलं मेसेज फार महत्त्वाचा आहे जो तुम्ही लोकांना देताय की अजूनही बाहेरचं संकट पूर्णपणे गेलेलं नाही आहे, तेव्हा आपण घरात राहिलं पाहिजे.
पण तुमची यमक भन्नाट होती काय काय ठिकाणची, मला आवडली. आणि तुम्ही कविता असं त्याला नाव दिलं, मला वाटतं तुम्ही एक असं म्हणजे निबंधच वाचत होतात असं मला वाटत होतं. किंवा आपल्याकडे सध्या बाहेर गाडी फिरते आमच्या इकडे, ते सांगतात जसे की बाहेर पडू नका, बाहेर पडलं तर प्रॉब्लेम होईल, तुम्हाला पोलीस फटके देतील. ॲक्च्युअल मला तसं थोडंसं वाटायला लागलं एका पॉईंटला की तुम्ही सूचना आम्हाला देत आहे. पण फार मस्त. आणि तुमच्या या कवितेतला संदेश फार महत्त्वाचा होता, त्यासाठी तुमचं अभिनंदन. तुम्ही एक चांगली कविता आमच्यासमोर सादर केली, धन्यवाद. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. प्रदीप सावंत यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे. बघूयात काय व्हिडिओ आहे. लॅपटॉप भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. हाय, नमस्कार, मी प्रदीप सावंत. कसं काय, बरं आहे ना? पकलाय ना लॉकडाऊनमध्ये? थोडी गंमत करूया. राजे हिंदुस्तानीचं गाणं आहे, मला आवडतं ते. परदेशी परदेशी जाना नाही. थोडं उलटं गाण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला पण मजा येईल. ऐका. सीधे रप ना जाईन जे मुकेड छो सीधे रप रे मेराया दावा न बानी जेमू दया ना कर ही कला भून ना जा सीधे रप ना जाईन अरे ना जाईन जेमू केड छो थँक्यू. अरे वा 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 वा, किती सुंदर. प्रदीप सावंत काका, तुम्ही फारच भारी व्हिडिओ पाठवलेला आहे आम्हाला. आणि उलटे गाणं म्हणलात तुम्ही. खरं तर सगळ्यांना माहिती आहे, कुठलाही नवरा बायकोसमोर उलटं बोलू शकत नाही, पण तुम्ही अभिमानानं बोलू शकता. मी माझ्या बायकोसमोर उलटं बोलून दाखवू शकतो, आणि ते सुद्धा गाणं. लयच भारी. आणि तुम्ही म्हणालात परदेशी परदेशी जाना नाही, हे गाणं मला फार आवडतं, राजा हिंदुस्तानीमधलं. आणि त्यावेळेला तुमच्या डोळ्यामध्ये मला दिसलं एक प्रेम दिसलं. आणि तुम्ही जे उलटं गाणं म्हणालात, ते उलटं कुणाकडे तुम्ही चालला होतात हे जरा वहिनी शोधा तुम्ही. हे गाणं कुणासाठी ते म्हणाले, परदेशी परदेशी जाना नाही, कोण गेले परदेशी बघा पावा तुम्ही. नाही, मला काही भांडणं नाहीत लावायची, पण फारच भारी तुम्ही गाणं म्हणलं. आणि तुमची ही कला आगळी वेगळी, हे सोपं नाही आहे. प्रत्येक शब्द उलटा करणं हे सोपं नाही आहे. काही काही लोक राजकारणात शब्द फिरवतात, पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही फक्त उलटे करून गाणं म्हणून दाखवता. फारच भारी केलं. तुमच्या या आगळ्या वेगळ्या कलेसाठी आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला दिलेल्या आहेत 6 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलाय मेघा मोरे यांचा, नवी मुंबईच्या आहेत. बघूयात त्यांनी काय पाठवलंय. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार. आजचा सुविचार, पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, त्यामुळे तिला अर्धीच माहिती द्या, म्हणजे तुमचं जीवन सकुशल चालेल. नारी म्हणजे काय तर शक्ती, आणि पुरुष म्हणजे तर काय, सहनशक्ती. गाडी आणि बायको याच्यामध्ये काय फरक असतो? गाडी बिघडली तर बंद पडते, आणि बायको बिघडली तर चालू होते. बायका कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करू शकत नाहीत? फायर ब्रिगेड, कारण त्या आग लावायचं काम करतात, आग विझवायचं नाही. काय? सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले. याच्यावरून तुम्ही काय बोध घेतला? तुम्हाला तुमच्या बायकोपासून यम आणि मृत्यू दोन्ही वाचवू शकत नाही. त्यामुळे मौका मिलेगा तो हम बता देंगे हे बोलण्यापेक्षा मैं तो जोरू का गुलाम बनके रहूंगा हे बोला आणि सुखी राहा. धन्यवाद. हे खरं तर ना, पुरुषांनी जर असे जोक केले ना तर बायका म्हणतात तुम्ही आमच्यावरती जोक मारता, तुम्ही आमच्यावरती जोक मारता. पुरुष तुम्ही काही साधे सुधे नाही. पण आता हे पहिल्यांदाच मी असं बघितलं की महिलेनेच हे जोक केले आणि महिलांवरच जोक केलेले आहेत. खरं तर हा विनोदाचा भाग आहे, कुणी सिरियसली घेऊ नका. पण तुमचा ॲक्ट मला आवडला, तुमचा अभिनय आवडला, आणि त्याच्यापेक्षा शेवटचा डॅन्स लय मस्त केलं. मी तर का गुलाम, मस्त केलं तुम्ही वहिनी. तुम्हाला मी देत आहे आपल्या या व्हिडिओ स्टुडिओ तर्फे 5 स्माइली.
वा 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 वा. मंडळी, मला हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कळतोय की घराघरामध्ये किती कलाकार दडलेले आहेत आणि ह्या कलाकारांपर्यंत आपण पोहोचणं अवघड होतं मंडळी. आणि सोपं काम केलं मोबाईलने. मोबाईलमुळे हे कलाकार आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि ह्यांची कला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम करतोय. तेव्हा फक्त बघू नका, मोबाईलमध्ये तुमचा सुद्धा एखादा असा व्हिडिओ बनवा लवकर. बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आहे अजिंक्य मोरे यांचा. लॅपटॉप भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा. काय भारी, किती सुंदर. आणि ही साधी सोपी कला नाही आहे मंडळी. वाटतंय सोपं की नुसत्या वाट्यासमोर मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपण लगेच वाजवू शकतो. हे तेवढं सोपं नाही आहे मंडळी. खरं तर ही कला बऱ्याच लोकांमध्ये असते, पण तुम्ही एकातून दुसरं वाद्य वाजवलं, दुसऱ्यातून तिसरं वाद्य वाजवलं, परत पहिल्या वाद्यावरती आलात, हे सोपं नाही. आणि ही अशी भांडी समोर ठेवून वाजवणं, ॲक्च्युली आमच्या घरात सुद्धा कलाकार आहे बरं का. हां, आमची बायको, हां, तिलाही खतरनाक वाजवते. तुमच्यापेक्षा एक पैसा भारीच. बघायचं तुम्हाला. ए बायको, चहा देते का परत एकदा? बघितलं का काय सुरू झालं आता. नुसतं चहा देते का एवढं म्हणलं की असे भांडे वाजायला लागतात आमच्या घरात. हां, नाही, एकदा ते इथं पण वाजलं होतं माझ्या भांडं ते. हो, जरा आपण अजून चहा मागितलं ना तर ते येईलच आता इकडं थोड्याच वेळात. पण तुमची कला मोरे साहेब लय भारी आहे आणि ही कला जपा तुम्ही. तुमच्या या कलेसाठी आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आता वेळ झाली हे बघण्याची की आजच्या भागात फायनलमध्ये कोण कोण जाणार आहे. तर 3 नावं मी निवडलेली आहेत, 3 व्हिडिओ निवडलेले आहेत आणि ते व्हिडिओ आज आपण आपल्या गेस्ट परीक्षकांना दाखवणार आहे. आजच्या आपल्या पाहुण्या परीक्षिका असणार आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री क्रांती रेडकर. त्यांना आपण लगेचच व्हिडिओ कॉल करणार आहे. तर आज मी निवडलेले 3 व्हिडिओ आहेत. पहिला व्हिडिओ मामा आणि भाचीचा, अर्थातच ज्यांनी आपल्याला लय हसवलं आणि आपलं मनोरंजन केलं. त्यानंतर दुसरा व्हिडिओ आहे विजय राठोड यांचा आणि तिसरा व्हिडिओ आहे मल्हार गोडबोले यांचा. हे 3ही व्हिडिओ आपण पाठवूयात क्रांती रेडकर यांना आणि आता त्यांना एक व्हिडिओ कॉल करू. ए लॅपटॉप भावा, व्हिडिओ कॉल लाव क्रांती रेडकर यांना. क्रांती रेडकर जी, नमस्कार. नमस्कार. मला खूप आनंद झालाय मी ह्या कार्यक्रमात आले, कारण की मी तुमच्या प्रोग्रामची खूप मोठी फॅन आहे. अरे वा वा, कमी वेळातच आपला कार्यक्रम प्रसिद्ध झालेला आहे आणि याचं कारण तुमच्यासारखे सेलिब्रिटी आहेत जे पटकन आम्हाला बाबा अवेलेबल होतात एका फोनवर आणि आमचा म्हणजे मान ठेवतात
आणि फारच छान वाटतं आम्हाला, कारण क्रांती रेडकरांचे प्रचंड फॅन आहेत आपल्या गावामध्ये. माणसंच नाही, सगळ्या कोंबड्या सुद्धा फॅन असलेल्या अशा क्रांती रेडकर जे आपल्याबरोबर आज आहेत. अत्यंत आनंद. मला सगळ्यात आधी हे सांगायला आवडेल की ह्या जे आता चाललंय ह्या जगात आणि इतकी नेगेटिव्हिटी आहे आणि एवढं डिप्रेशन आहे, ह्या काळात तुमचा शो जे काम करताय म्हणजे लोकांना हसवण्याचं, एंटरटेन करण्याचं आणि मला असं वाटतं की जो ह्युमर आणि क्रिएटिव्हिटी जागृत ठेवतात जी लोक, त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून सलाम. धन्यवाद धन्यवाद. आणि तुमचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढी प्रेरणा देताय. तशीच प्रेरणा या लोकांना सुद्धा हवी आहे जे छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहेत. तर विनंती की तुम्ही व्हिडिओ पहा आणि आम्हाला सांगा आज विजेता कोण असायला पाहिजे. येस, आपण सगळ्यात आधी परीचा व्हिडिओ बघूया. मला वाटतं ओय परी, माझ्यासाठी एक उकाना घे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं मन. कसला गोड प्रकार आहे हा. माझं एक कॅरेक्टर आहे पण तो मुलगा आहे आणि तो पण खूप असा आहे. तर त्यामुळे ना तिला बघितल्यावर मला खरंच जाणवलं की मी हे करायचे खूप दिवस, पण ही खरंच तशी आहे, यु नो. सो मी खूप कनेक्ट झाले तिच्याबरोबर. मग तो त्याचा आवाज ऐकवा ना, कसा बोलतो तो मुलगा. अभी हम लोग घर में आए ना तो फिर मेरी मम्मी है ना मुझको बहुत मारती है, मालूम है. और फिर मुझको क्या करते हैं ना, वो बहुत बड़ा तेल में डाल देते हैं, गरम तेल में. आम्ही त्याला म्हणतो चुपे चुप कुछ भी झूठ बोल. अरे नहीं, वो मुझको एक बार मुझको धक्का भी मार दिया था और मेरे को खाना भी नहीं देती और पीना भी नहीं देती, कुछ भी नहीं देती. वा 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 वा. पुढचा व्हिडिओ बघू शकतो आपण. गिटारवाले गोडबोले, मल्हार गोडबोले, त्यांचं इलेक्ट्रिक गिटार. वा वा. हे कठीण आहे हा, गिटार वाजवणं आणि केस सांभाळणं, यु नो, ऑल दॅट. पण सॉलिड होता हा. गोडबोलेंना नमस्कार आणि सलाम. मला वाटतं आपण पुढचा बघूया का. विजय राठोड बघा. कमाल कमाल. सुंदर सुंदर सुंदर. तुम्हाला आम्ही विनंती करतो की तिघांमध्ये कोण असायला पाहिजे विजेते हे तुम्ही ठरवा आज. मला तिघही खूप आवडलेत आणि तिघांची एक वेगळी स्पेशालिटी आहे. पण मी जिच्याशी सगळ्यात जास्त कनेक्ट झाले आणि जिची मी फॅन झाले ती म्हणजे परी. आणि माझ्यासाठी विनर आहे परी. ओ हो, वा 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 वा. रुपाली काळे विजेती झालेली आहे, अर्थात तिच्या मामाबरोबर म्हणजे जोडी ही विजेती झालेली आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल सुद्धा लावणार आहे बरं का मॅडम. अच्छा. पण क्रांती रेडकरजी, मला एक गोष्ट मात्र तुमच्याबद्दल फार आवडती की तुम्ही तर म्हणजे इतक्या प्रसिद्ध हिरोईन आहात, सुंदर तुम्ही नृत्य करता, अभिनय करता, पण तुम्ही भारी भारी कॅरेक्टर पकडता. ते मला लय आवडतं तुमचं. जसं की तुम्ही लहान मुलांचं एक कॅरेक्टर आत्ता आम्हाला ऐकवलं, किंवा माधुरी दीक्षित यांचा आवाज मी पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकला. म्हणजे त्यांचा ऐकलेलाच आहे, नाही असं नाही, पण कोणीतरी पहिल्यांदा असं बाबा त्यांच्या आवाजात बोलू शकतं हे मी पहिल्यांदा पाहिलं आणि ते माझ्या गावकऱ्यांना सांगितलं, त्यांना खरंच वाटतं ना. तर मी जरा रिक्वेस्ट करतो की तुम्ही जरा ऐकवा, मला इतकं भारी वाटेल. गावकरी ऐकतायत तुम्हाला. तोच तेजाबवाला बोलते. फूलों की खुशबू से नहीं महेश देशमुख, ये लड़की जो तुमसे प्यार करती है उसका एक जानवर की तरह इस्तेमाल किया तुमने. महज 100 रुपए की बेट के लिए उसकी भावना को काट कूट के रख दिया. लेकिन जिस दिन तुम जानवर और इंसान के बीच का फर्क जानने लगोगे ना, तुम अपने आप से नफरत करने लगोगे, नफरत करने लगोगे, नफरत करने लगोगे. कडक कडक. आणि ती खरंच त्याच्यामधले जर असते इथं अनिल कपूर तर म्हणाले असते, गांधी जी मेरे को ये बहुत पसंद आया, बोले लो इतका सुंदर आवाज मी माधुरी नंतर तुमचाच ऐकला. वा वा वा, कडकच. आणि मी असं ऐकलं की आणखीन पण एक दोन तुम्ही वेगवेगळे आवाज सुंदर सुंदर ट्राय करता, तर एखादा काय ऐकवायला आवडेल आम्हाला.
भाग्यश्री मैंने प्यार किया मध्ये देखो तो हमारे हाथों की मेहंदी कैसी रची। लय भारी। नाराज हो, बात नहीं करोगे तो आपका मूड ठीक करने के लिए हम कुछ कहें? चलो फिर भी हम कह ही देते हैं, आई लव। अभी मूड नहीं है। लय भारी लय भारी लय भारी। तर क्रांती रेडकरजी उद्या सुद्धा आपल्या बरोबर असणार आहेत आणि त्यांना मी विनंती करणार आहे की उद्याच्या भागात सुद्धा गेस्ट परीक्षिका म्हणून तुम्ही आमच्या बरोबर राहा। नक्की नक्की नक्की। तर मंडळी, आजचे विजेते आपल्याला मिळाले आहेत मामा भाची म्हणजे सनी पवार आणि रुपाली काळे। तर लगेच आता आपण त्यांना व्हिडिओ कॉल लावू, त्यांना सरप्राईज देऊ। बाबा लाव त्यांना व्हिडिओ कॉल। नमस्कार नमस्कार। तर आपल्या बरोबर आहेत सनी पवार आणि त्यांची भाची परी, तिला सगळे प्रेमानं म्हणतात। नमस्कार। नमस्कार। अरे वा 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 वा, मला लय भारी वाटते तुमच्याशी बोलून। खरं तर व्हिडिओमध्ये तुम्ही दोघं एवढी मजा करता आणि ही बारकी तर एवढी भन्नाट वाटते आम्हाला, तर तुमच्याशी प्रत्यक्ष बोलताना तर आणखीन मजा येणार आहे मला। कोण शिकवतं? मामा शिकवतात म्हणून तू बोलती होय? पण तू पण लय भारी बोलती, तुला लय भारी सुचतं असं माझ्या लक्षात आलं। तू शाळेत जाते का परी? कितवीला आहे तू? अरे वा 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 वा। पण परी किती वर्षाची? 4 वर्षाची आहे ना? बर परी मला सांग, आता तू तर शाळा बंद आहे सध्या, लॉकडाऊन चालू आहे, मग शाळा बंद आहे हो, मग आता काय करायचं? मग शाळा सुरू व्हायला पाहिजे का ही सुट्टी चांगली वाटती? चांगली नाही वाटत ही सुट्टी, शाळाच बरी होय। अरे वा 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 वा, अशी बोलणारी पोरं बघा किती कमी आहेत ज्यांना वाटतं की शाळा सुरू व्हायला पाहिजे। मग तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? ऍक्टर व्हायचंय का काहीतरी वेगळं ठरवलंय तू? पोलीस होणार आहे होय? अरे बाप रे, तुझं तर आत्ताच दरार आहे। पोलीस झाल्यानंतर तर मग काय सगळं महाराष्ट्र हादरून सोडील ती, सगळ्यांना बरोबर शिस्त लावेल। मला सांग, तुला काय गाणं विणं, पिक्चरचं किंवा कविता काय येतं का? ऊपर पंखा चलता है, नीचे सोती है, सोते सोते भूख लगी, खाना बेटा मूंगफली, मूंगफली में दाना नहीं, हम तुम्हारे मामा नहीं, मामा गए दिल में, दिल से लाए बिल्ली, बिल्ली को 2 बच्चे, मम्मी पापा अच्छे। अरे वा 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 वा, किती भारी, किती कसलं पाठांतर मस्तच आहे बाबा तुझं। एवढं कसं काय पाठ करती? अरे वा वा, टीचर शिकवतात आणि तू म्हणते टीचर सुद्धा चांगले असणार आहेत। अरे वा अरे वा, 2 टीचर आहेत का? हा, अरे वा मस्त। आई वडील काय करतात मग तुमचे? तू स्वयंपाक बनवते का? तुला येतं का स्वयंपाक? होय का? तुला व्हिडिओ येतो की बनवता? मग स्वयंपाक पण येईल, तू ट्राय कर, ते पण चांगलं असतं। तर आता ज्यासाठी तुम्हाला फोन केलाय ती गोष्ट मी सांगतो। आपल्या आजच्या भागामध्ये आपण 10 व्हिडिओ दाखवले आणि सगळ्या महाराष्ट्राने तुमचे व्हिडिओ बघितले। तुमचे व्हिडिओ अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सुद्धा बघितले। यांचं गाणं फेमस आहे, परीला माहिती असेल, कोंबडी पळाली गाणं बघितलं असेल तिने, हां आहे की नाही? त्यांनी तुमचे व्हिडिओ बघितले, त्यांना पण आवडले आणि या भागाचे तुम्ही विजेते झालेले आहात। मंडळी, आता प्रत्येक विजेत्याला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर। हा, तर झी युवा वाहिनीतर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार। अभिनंदन। थँक्यू थँक्यू। अरे वा वा। आता मला सांग परी, तुला तर बक्षीस मिळालं 5,000 रुपये, त्याचं काय करणार तू? बक्षीस मला नको, तुम्हालाच घ्या। अहो आम्ही देणार। पप्पा मारतात? अगं तसं नाही, ते बक्षीस आहे बक्षीस, पप्पा नाही मारणार। पप्पांना तुम्ही सांगा। हा आम्ही सांगतो पप्पांना, तू नको टेन्शन घेऊ त्याचं।
मामा मामा तुम्ही पण ते आता बक्षीस घेऊ द्या बरं तिला. मामाला घेऊ द्या ना. घेते ना. पप्पांना पण मी सांगतो, पप्पा परीला बक्षीस दिले आम्ही, तिला मारू नका. बघा कसं असतं संस्कार बघा. ती म्हणाली की नको बक्षीस तुमचं, मला मारतात पप्पा. बरोबर आहे ना. साधारणपणे एक शिस्त असते घरामध्ये की बाबा पैसे घेऊ नका पटकन मोठ्यांनी दिलेले वगैरे. तर तसे संस्कार आहेत तिच्यावरती. आणि ही मुलगी खूप काहीतरी मोठी होणार हे दिसतंय आत्ताच. तिच्या डोळ्यामध्ये दिसतंय, तिच्या वागणुकीतून दिसतंय. अभिनय तर ती छान करते, पण तिचं स्वप्न मोठं आहे. तिला पोलीस व्हायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे. आणि ते व्हावं. परी तू मोठेपणी मोठी अधिकारी हो. तुला शुभेच्छा. आणि मामा तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही इतक्या छान पद्धतीनं तिच्याकडून व्हिडिओ बनवून घेता आणि लोकांसमोर तिचं टॅलेंट आणताय. त्याबद्दल तुमचे पण आभार. तर आता पाहूयात डॅझर इटर्ना मोमेंट ऑफ द डे. मंडळी, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली इम्युनिटी उत्तम असणं फार महत्वाचं आहे. आणि आपल्या मुलांची ही इम्युनिटी चांगली व्हावी ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी वेंकीज प्युरोटीन आहे ना, हे इम्युनिटी वाढवायला मदत करतं. चला तर मग आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे. तर मंडळी, आजच्या भागातले सगळे व्हिडिओ तर आपण बघितलेले आहेत. उद्याच्या भागात सुद्धा आणखीन व्हिडिओ आपल्याला बघायचे आहेत. कदाचित तुमचा सुद्धा व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसू शकतो. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम डॅझलर इटर्नासह प्रस्तुत लावरे तो व्हिडिओ.